गिरेशान सांगले की रेजिनाल्डान जे असेंब्ली उलयल्लो जेन्ना पोगो बिलाचेर थंय डिस्कशन चालू जालें जे सीएमान ते चालू केले आनी तेन्ना रेजिनाल्डाक मदीं उमेद येयली कसलो राग काडपाक जातलो खबर ना तिणी असेंब्लीन रावन तो राग काडपाक लागलो म्हाका दिसता तेजे कारगिल वोट बँक तेजे आमी कॅन्सलेशन घातलेले तेजे जे भुमिपुत्र जे तेंच्यांनी केल्ले ते भुमिपुत्र खंय तरी वोटींग कार्डां तेजी कॅन्सल जावपाची आसली म्हणून तेज्या पोटान दुखले आसतले आनी म्हणून तो बॉल मारपाक लागलो वयर रावन सामको वयर सकयल जावपाक लागलो. तुमकां दाखयता रेजिनाल्डान ते असेंब्लीन कितें म्हटलें एक रिमायंडर लोकांकूय कळपाक जाय प्रेसाकूय आमी उगडास करून दिवपाक सोदता की रेजिनाल्ड कितें उलयल्लो आनी तेजेर आमकां कितें रिप्लाय येयला तो. आता तुम्ही ऐकले रेजिनाल्ड कसो क्लेम करता की हे बिल तेणी असेंब्लीन घातले म्हणून जेन्ना तेणी म्हटले की आपण असेंब्लीन घातले त्याच दिसा आमकां शॉक बसलो की अशें बिल रेजिनाल्डान घातले आनी आमकां कशें खबर ना काय म्हणून. तेन्ना आमी असेंब्लीन आमी जे लेटर केले विरेशाच्या नांवान आमचो एमएलएच्या नांवान आमी जेन्ना नोट केलो त्या नोटान आमी क्लियर कट बरयले कायंडली फर्निश एनी all details of any private members bill or private members resolution submitted by honorable MLA Alexo Lorenzo in Goa Legislative Assembly on the person of Goan origin bill or any other bill on similar grounds anytime during the 7th Legislative Assembly of Goa. Not only person of Goan origin, similar bill tene घातला काय म्हणून question केलो. मागे I seek this information as honorable MLA Alexo Reginaldo on 22nd July 2022 on 10th day of 8th Legislative Assembly of Goa claim to have entered the bill on person of Goan origin. जितनी claim केले हे आमी घातले आणि हे जेन्ना आमी हे लेटर घातले आमकां असेंब्लीच्यान आन्सर मेळ्ळो. हो ते असेंब्लीचो आन्सर हो आमचो रेव्होल्युशनरी गोवन्साचो आन्सर न्हू नाल्यार आनी कोणाचो हो असेंब्लीच्यान आमकां आन्सर मेळ्ळो. This is to bring to your notice that no bill on person of Goan origin bill or any other bills on similar grounds was submitted for introduction at any time during the 7th Legislative Assembly of Goa. एक क्लियर कट आन्सर आमकां लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन दिले की असले पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बिल नाल्यार असले सिमिलर बिल एकूय 7th लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन घातलेले ना. सो रेजिनाल्ड थंय म्हणटा की हांव रिकॉर्डाचेर उलयता म्हणून हांव ताका सांगता तू ज्या रिकॉर्डाचेर उलयला तू फटींग उलयला तू लोकांच्या गोंयकारांच्या तुवें फिलिंग्सा कडेन परतो तुवें खेळ चालू केलो. जशें तुवें इलेक्शना पयलीं लोकांक फटयले की बीजेपी उडोवपाक लागून तूं इंडिपेंडंट टीएमसी वयता आनी खंय वयता इंडिपेंडंट रावता बीजेपी शिडोवपाक जाय तेच बीजेपी नायस तूं गेलो सगळ्यांक खबर आसली तूं बीजेपीचो एजंट म्हणून सगळ्यांक खबर आसली लास्ट टायम तुवें कितें केलें आनी कितें कसो तूं इंडिपेंडंट कसो बीजेपी तुका वचपाक जाल्लो हे सगळ्या लोकांक खबर आसलें. पूण ह्या पवित्र असेंब्लीच्या हावजान तुवें उबो रावन थंय नेटान सामकें फटींग उलयलें. जे बिल तुवें घालूकूच ना ते बिल तुवें घातले म्हणून सांगले. फक्त तुमकां दिसलें की नवीन एमएलए आसा न्यू एमएलए आहा म्हणून ताका तुमी खातले आनी आमी ओगी रावतले म्हणून. आमी क्रांतिकारी रेव्होल्युशनरी गोवन्स आमी जे रेव्होल्युशनरी गोवन्स आसा आमी क्रांतिकारी आसा आनी आमचो जो एमएलए असेंब्लीन जो गेला तो तुमची भाशणां आयकपाक वचोंक ना तो तुमकां जाग्यार हाडपाक गेला. तुमची फटींगपणाची असेंब्ली तुमी जी अपवित्र करून दवरल्या त्या असेंब्लीचें शुद्धीकरण करपाक गेला. जे असेंब्लीन गोंयकारांच्या बद्दल तुमी उलयनात गोंयकारांचे विशय मांडिनात गोंयकारांची फकाणां करतात पर्सन ऑफ गोवन ओरिजिनेची थट्टा करतात हे सगळ्याचो आन्सर हेचो जाप विचारपाक तुमकां गेला. गोंयकारांचो आवाज जावन भितर गेला गोंयकारांचे प्रश्न मांडपाक गेला. सो हे आयज प्रूव जाता की रेजिनाल्ड जो आसा हो
असेंब्लीन फोटिंग उलयला तेनी असले कसलेच बिल घालूंक ना आनी तो सांगता हे बिल अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणून तेका रिप्लाय येयलो म्हणून जाल्यार बिलूच तेणी घालूंक ना जाल्यार तेणे तेका अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणून रिप्लाय कोणे सांगले. हांव रेजिनाल्डाक चॅलेंज करता, आमी रेव्होल्युशनरी गोवन तेका चॅलेंज करता की असेंब्लीन ह्या तेणी जर बिल घातला 7 लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन जर बिल घातला तेणी इंट्रोड्यूस केला जाल्यार रेजिनाल्डान ते टेबल करचे, लोकांक दाखोवचे, प्रेस कॉन्फरन्स घेवची आनी तेजेर तेका अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणून जे तेका रिप्लाय येयला स्पीकरा कडल्यान तो रिप्लाय तेणी लोकां फुड्यान दवरचो आनी आपूण ट्रूथ आसा, आपूण सत्यवादी आसा हे तेणी प्रूव करचे. आमकां जो आन्सर येयला भितर तेजे कांयच ना. मागीर तेणी जे लास्ट टाइम तेणी एक रेझोल्यूशन घातलेले तेन्ना सुद्धा तेंचो जो मिनिस्टर आसा मॉविन गुदिनो तेणी तेका सांगले की लास्ट दिसा हो तूं रेझोल्यूशन घालता आनी कित्याक शो ऑफ करता काय म्हणून. जाल्यार भितर गेल्या 9 ऑगस्ट 2019 ह्या दिसा आमी कितें घडलेले हेचे सगळे आमी कॉपी घेतली असेंब्लीच्यान. 9 ऑगस्ट 2019 ह्या दिसा लास्ट दिसा असेंब्ली आसली. रेजिनाल्डान एक बिल घातले, एक रेझोल्यूशन घातले. हे रेझोल्यूशनाचेर डिस्कशन जाला, कितें जाला तुम्ही पळोवपाक शकता युट्यूबाचेर जर वचात तुम्ही. 9 ऑगस्ट 2019 गोवा असेंब्ली म्हणून घालच्यात तुमकां तेचो व्हिडिओ मेळटलो. लास्टाक तो व्हिडिओ आसा. 12:52 स्टार्ट जाता ते डिस्कशन तेजें. तो एक बिल घाल, एक रेझोल्यूशन घालता, भितर तुमकां वाचून दाखयता हो गोंयकारांकडे कशी फकाणां करता आनी गोंयकारांक कसो फटयता हें तुमकां दाखयता. This House strongly recommends the government to ensure through suitable legislation and executive orders that persons of Goan origin are given preference in the employment to public services under the state in the private sector and that is directly or indirectly availed of government assistance in disbursement of assistance under financial schemes and subsidies extended by the state government in allotment of Kamdad and housing board project. हे जे आमी घातलेले बिल तेच तो थंयसर रेझोल्यूशनान मांडटा. बट कोण पर्सन ऑफ गोवन ओरिजिन हे तो त्या रेझोल्यूशनान म्हणना. Who is person of Goan origin? तो म्हणटा person of Goan origin. पण ते person of Goan originaचे डेफिनेशन तो मांडिना. मागीर हेचे डिस्कशन जाता. ते डिस्कशन तुम्ही मुद्दाम पळया. स्टार्टिंग 5-10 मिनिटां फक्त फकाणां चलता. हे एकटो आसता जेनीफर उठता तें आसता मदीं आनी कोण आसता आनी फक्त फकाणां चलता. लास्टाक रेजिनाल्ड हे रेझोल्यूशन विथड्रॉ करता विदाउट एनी डिस्कशन, विदाउट एनी रिजल्ट. म्हणजे गोंयकार कोण तेका भितर हे मेळटले काय ना, प्रेफरन्स मेळटले काय ना, कांयच डिस्कशन सारखे जावचे आनी तो बिल रेझोल्यूशन आसा आपले विथड्रॉ करता. हेचो मिनींग इतलोच की परते गेले फावटी बीजेपीन हे रेजिनाल्डाक यूज केल्लो पपेट कसो आनी तो बीजेपीचो एजंट कसो थंय वागलोलो, बिहेव केल्ले आनी बीजेपीचो एजंट म्हणून तेणी हे रेझोल्यूशन थंय घातलेले. त्या रेझोल्यूशनाची फकाणां केली, गोंयकारांची फकाणां केली आनी ते रेझोल्यूशन तेणी विथड्रॉ केले. हेच्या वयल्यान तो प्रूव करता की हो रेजिनाल्ड जो आसा हो फक्त लोकांकडे फोटिंगपणा करता. फोटो असेंब्लीन फोटिंगपणा जो मनीस करपाक शकता तो खंयसरूय फोटिंगपणा करपाक शकता. ऑन रेकॉर्ड जो मनीस फोटिंग उलोवपाक शकता तो खंयसरूय फोटिंग उलोवपाक शकता. आनी तुमकां इतलेंच सांगता रेजिनाल्ड पयर कोगो बिलाचेर कित्याक उडलो आनी कित्याक तो फटफटपाक लागलो तो सिंपल. हो वॉर्ड नंबर 28 कुर्तोरी कॉन्स्टिट्युएन्सीचो वॉर्ड नंबर 28 एकूच वॉर्ड आमी हाडला जो कारगिल जी स्लम तेणी क्रिएट केला, जी झोपडपट्टी क्रिएट केला तेका तो प्रोटेक्ट करता, प्रमोट करता. हेतून 747 वोट्स असले गेल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या इलेक्शनाक 580 प्लस तुमकां मुद्दाम दाखयता हांव नांवाय वाचून दाखयता भितर कसले लोक आसा आनी कितें करतात ते. 580 प्लस भितर मायग्रंट आसा. इमॅजिन 747 जर 580 प्लस लोक जर मायग्रंट आसपाक शकता जाल्यार हो रेजिनाल्ड कित्याक उरचो ना. हो रेजिनाल्ड गोंयकारांच्या अगेन्स्ट कित्याक वावरचो ना. हो रेजिनाल्ड कोगो बिलाच्या अगेन्स्ट कित्याक उलोवचो ना. आयज हे मायग्रंटाच्या वोटाचेर आयज इलेक्शन कंटेस्ट करता, मायग्रंटाच्या वोटाचेर आयज इलेक्शन जिखता आनी तेकाच लागून हेंकां गोंयान गोंयकार कोण तो डिफायन जाल्लो ना. गोंयान पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाचे रायट्स तेंकां मेळले नाका. आमी एक एक्सेल शीट केल्ली. एक्सेल शीट तुमकां दाखयता मुद्दाम. हेचो लास्ट नंबर आसा 585. आमी जेन्ना नांवां काडलेली 585 नेम्स आसली. आमचे भुरगे जेन्ना वॉर्ड लेवलाचेर काम करता तेन्ना तेंच्या नांवां काडली 587 हे मायग्रंट वोटर्स आसले. भितरली तुमकां पयल्याच पेजी वयली नांवां वाचून दाखयता. पयलेच नांव आसा दिलशाद बेगम शेख.
मागीर ते सरनेमा आयका मागीर कोण आसा कोण खट्टरे मागीर पुकाळे सलिनी गप्पा मागीर मंदलगिरी अपयनवर सय्यद माली काडली शेख पाशा कोण मिस्टर कोण सय्यद कोण चौधरी कोण अन्सारी असली नावां हेंच्यांनी हांगा बरोवन दवरल्या मुद्दाम वाचून दाखयली लोकांक कळपाक जाय कोणाक तेंच्यांनी गोंयकार केला ह्या रेजिनाल्डान कोणाक गोंयकार करून कोणाक राखता कोणाक पोसता हें कळपाक जाय कोणाक कुठल्यो कोविड टायमार पावयता हें कळपाक जाय कसली सरनेमान ह्या आडनावांच्या लोकांक तेंच्यांनी गोंयकार कशें केलें ह्या गोंयकारांक लागून तो रेजिनाल्ड असेंब्ली पर्सन ऑफ गोवन ओरिजिनचे दीस गोंयकाराक तेच्या अगेन्स्ट उबो रावन तो फडफडटा आनी बोवाळ मारता आनी आपूण बील घातलेले म्हणून फटींगपणां उलयता फक्त हेंकां दिसता हे असेंब्लीन सिनियर आसात असेंब्लीन हे चड वर्सां हे करतात थंय असेंब्लीन वावरतात म्हणून हेंकां दिसता हें कितें उलयता तें सारकें आनी बाकीचो जो न्यू येयला एमएलए तो पिसो स्पेशली रेव्होल्युशनरी गोवन साय पिशे भुरगे काय खबर तेंकां म्हणून एका सांगपाक सोदता रेजिनाल्डाक तुजें फटींगपणां आमी एवरी टायम एक्सपोज करीत आहा आयजूय केल्ली आसा तू ह्या 580 कितले तुजी वोटर्स आसा पळय तेंचे कितें करपाक जाय तेंची वोटिंग कार्डां कशी कॅन्सल करपाक जाय ती ह्या टायमान आमी करतले तू कसो तेंकां सेव करता तू सेव कर पूण तुका एक चॅलेंज करता की तू हें बिल तुवें जे बिल घातला ती कॉपी आमकां दाखय जे बिल तुका रिजेक्ट जावन अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून स्पीकर सरान सांगला ते स्पीकर सराचे तू बिल आमकां रिप्लाय हाडून दाखय तेन्ना आमी मानतले की तुवें बिल घातलेलें आनी गोंयकारांक लागून झगडलेलो आनी ह्या रेजोल्युशनान तुवें पर्सन ऑफ गोवन ओरिजिन कोण तो कित्याक डिफायन करूंक ना हें तुवें सांगपाची गरज आसा सगळे पोगो बिलाचे अगेन्स्ट उलयले पोगो बिलाचेर आमी डिटेल्स मागला आमचे बिल खंय पावला लोकांकूय कळपाक जाय पूण एक लोकांक परते एकदां सांगता की हें बिल अजून रिजेक्ट जाल्लें ना तेची कॉपी आमचे कडेन येयला पूण आनी डिटेल्स आमी मागला ते डिटेल येयल्या उपरांत पोगो बिलाचेर इन डिटेल आमी प्रेस कॉन्फरन्स घेतले लोकांक सांगतले की हे जे आयज असेंब्लीन गुडक्यो मारून बोवाळ मारून ते आयज गोंयकाराचेर घात करताले गोंयकारांचेर ते वार करताले गोंयकारांच्या फिलिंग्सा कडेन ते खेळटाले गोंयकारांक काबार करपाक ते असेंब्लीन थंय वचून बोवाळ मारताले कशे एंटी गोवन आसा हे कशे एंटी गोंयकार आसा एंटी गोवा आसा हे आमी तुमकां दाखयतले आनी प्रूव करतले देव बरें आनी